मंडळी नमस्कार. आज आम्ही आलो आहोत बेळगाव तालुक्यातील मच्छे या गावी. या गावी असा एक व्यवसाय केला जातोय की जो आज खरंच फायदेशीर ठरतो आहे, पण तो योग्य रीतीने केला तर. म्हणजेच आम्ही बोलत आहे त्या व्यवसायाबद्दल ज्याचं नाव आहे बकरी व्यवसाय. आणि माझ्यासोबत जे साहेब आहेत, ज्या साहेबांनी हा व्यवसाय सुरुवात केली आणि कशी सुरुवात झाली, याच्यामध्ये कोणते फायदे आहेत, कोणते तोटे आहेत, कसा केला पाहिजेत व्यवसाय, हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर, आमच्या यूट्यूबच्या चॅनलवरती स्वागत आहे. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष नागराज करणनवर. मच्छे गावाचा रहिवासी मी, तालुका बेळगाव, जिल्हा बेळगाव. आणि मी प्रोफेशनली कॅनरा बँक असिस्टंट म्हणून काम करतोय. आणि तरी मी हे व्यवसाय करतो. म्हणजे पूर्वीपासून आमचा हे व्यवसाय होता, तरी मी मॉडिफाय म्हणून आता हे शेड वगैरे घालून मग एक ह्याच्या म्हणजे हा तुमच्या परंपरेने हा व्यवसाय होता. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये थोडं मॉडिफाय केलो आम्ही. कारण हे पावसाळ्यामध्ये वगैरे डिसीज वगैरे जास्त येतात बकऱ्यांना. मग आम्ही काय केलं, पहिला आम्ही एक शेड सारखं मारून असं बाहेर बसवत होतो. मग आमचे एक घरात एक मीटिंग करून असंच आमचं शेती आहे, तिथे एक शेड घालूया आपण म्हणून आम्ही एक खर्च करून हे सगळं शेड घातलं. सर, म्हणजे याची आयडिया कशी आली? म्हणजे याचं कुठं जाऊन तुम्ही ट्रेनिंग घेतला, हे कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? आम्ही ट्रेनिंग 1 महिन्याचं ट्रेनिंग घेतलोय बेळारीमध्ये. बेळारीमध्ये आम्ही 1 महिना ट्रेनिंग घेतलो. काय काय लागते बकऱ्यांना, काय आम्ही द्यायला पाहिजे आणि त्यांना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांचं काय हे औषध पाणीचं वगैरे सगळं त्यांनी ट्रेनिंगमध्ये केला. 1 महिना ट्रेनिंग असते. ते 1 महिना ट्रेनिंग घेऊन त्याच्यानंतर पहिल्यापासून आमचं हे होतंच, हे व्यवसाय. आम्ही धनगर समाजमधलं आहे म्हटल्यानंतर आम्हाला पहिल्यापासून हे व्यवसाय होतच. तरी आम्ही जरा मॉडिफाय करूया म्हणून मी हे पण करतोय ऑफिसमध्ये. संध्याकाळचं येऊन ह्याचं पण करताय? हे पण करतो. मग हे जे तुम्ही मॉडिफाय हा व्यवसाय केला, याची सुरुवात किती बकऱ्यांपासून केला? आमचं पहिला साहेब 200 बकरे होते पहिला अगोदर. त्याच्यानंतर आम्ही शेड केल्यानंतर आम्ही दुसऱ्या जातीचं पण हाणलोय आम्ही. उस्मानाबादी हाणलोय आणि बीटल आणि बीटल हाणलो होतो. बीटल चांगलं होतं, ते काय हे नाही, जात चांगलं आहे बीटल. आणि उस्मानाबादी ते आहे जरा थंडीला जास्त हे टिकत नाही ते शेळी, म्हणून ते दिलं आम्ही ते. म्हणजे याची सुरुवात किती बकऱ्यापासून? 200 अगोदर आमचे 200 होते. तिथूनच तुम्ही ही सुरुवात करत गेला. आता आमच्याकडे नाही म्हटलं तरी 2 हिंड म्हणजे 300-350 बकरे 350 बकरी तरी आहेत. मग साहेब, मला सांगू शकता, ही जी तुम्ही सुरुवात केला, ही किती भांडवलपासून सुरुवात केला? आम्ही पहिला हे शेड घातलं ते डेड ओनर साहेब. हे काय कारण सगळ्या मी ह्यांना सांगू इच्छितो, हे शेड घालायचं काही जरूरत नाही. कारण काय होतंय, आम्ही काहीतरी हे मॉडिफाय म्हणून केलं खरं. हे शेड घालायचं काय हे संबंधच येत नाही. आणि लोकांनी काय करतात, शेड घालून डायरेक्ट 100-150 असं 200 बकरे आणतात. असं हाणू नये. पहिला सुरुवात 5 बकऱ्यापासून चालू केलं तरी बरं असतं. कारण त्याच्यामधलं काय सगळं समजते आणि रिस्क कमी असते साहेब. आणि औषध पाणीचं वगैरे सगळं त्यांना समजतंय. मग अगोदरच त्यांनी एक 100-150 बकरे हाणून हे केलं तर प्रॉब्लेम होते, 100% प्रॉब्लेम. आता मला सांगा की बकऱ्यांना आजार कोणते कोणते येतात आणि याच्यावरती उपाय काय आहेत? आजार म्हणजे साहेब ते वॅक्सिनेशन असतात. वर्षाला ET, PPR, HS हे वगैरे वॅक्सिनेशन असतात. ते टायमाला दिलं तर काय होत नाही, तरी पण येतात. ते आमचं काय निळा जिपाचं ते हे म्हणतात, ते जरा जास्त आणि पायाने येतात ते बकऱ्याला. ते जरा औषध पाणी हे केलं तर काय प्रॉब्लेम नाही. कारण एकला आलं तर त्याला सेपरेट ठेवायचं. सेपरेट ठेवून त्याला उपचार करायलाच पाहिजे. कारण ते तसंच तुम्ही बकऱ्यामध्ये सोडलं तर ते सगळ्या बकऱ्यांना व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. हो. आता तुम्ही चाऱ्याचं नियोजन कसं करताय? आम्ही साहेब आमचं हॉट म्हणतो आम्ही, हरभऱ्याचं हे वगैरे. आणि तुम्ही बघू शकता ते चिनीचं वगैरे आम्ही रताळ्याचं ते सुकून ठेवलंय. म्हणजे ओला चारा आणि सुका चारा? सुका चारा म्हणजे आता पावसाळ्यात जास्त हे खात नाही साहेब बकरी. आम्ही म्हणतो पावसाळ्यात जास्त ते हिरवं खातात, ते खात नाही. कारण त्याच्यावरती ते मंज पडतात ना. त्याच्यानंतर पावसाळ्यात पाऊस आला की ते जरा मऊ होतात, ते खात नाही. मग त्याच्यानंतर आम्ही शेडला आणून त्यांना ह्या खात घालतो.
मग यांना चराला वगैरे बाहेर सोडताय? हा, बाहेर सोडतो साहेब, आम्ही बाहेर सोडतो. संध्याकाळपर्यंत बाहेरच राहतात. आमची 2 आहेत काम गडी. हा आहेत. आई इथंच असते आमची शेडमध्येच. हे आमची लहान पिल्लू असतात ते सांभाळत असतात. हा, आणि बाहेर राहतात. 6 वाजता येतात त्यांनी. त्याच्यानंतर त्यांना जरा चारा वगैरे घालून व्यवस्थित त्यांना हे करतो, पाणी वगैरे ठेवून. हा व्यवसाय जो आहे हा गव्हर्नमेंट कडून काही स्कीम वगैरे मिळते? स्कीम आहेत की भरपूर आहेत साहेब. LNM नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन म्हणून एक स्कीम आहे. 70% काहीतरी त्याला हे आहे, सबसिडी आहे. ते पण गव्हर्नमेंट कडून आहे असं ते. आणि PMEGP म्हणून त्याचं बरंच हे आहेत स्कीम आहेत. लोकांनी फक्त सबसिडी येते म्हणून करू नये, ह्याच्यामध्ये काय तर इम्प्रूव्ह व्हायचं म्हणून करायचं तेवढंच. आणि हे लोक काय करतात, सबसिडी मिळते म्हणून 70% म्हणजे 30% आम्हाला घालावं लागणार, 70% आम्हाला सबसिडी मिळते म्हणून हे करतात. तसं करू नये. कारण काय होते साहेब, 70% फक्त त्यांनी सबसिडी देतात म्हणून आम्ही घेतलो तर हे केलं, वर्षानंतर त्यांनी व्हिजिटला आलं तर मग त्यांनी काय दाखवणार, असं पण होऊ शकते. आणि त्यांनी शेड पण घालायला पाहिजे. ते सगळं डेड इन्व्हेस्ट होते ते. बरोबर. बकरी स्वतः त्यांनी बकरी पाळायचं ते मनात असलं तरच हे व्यवसाय करायचं म्हणून मी असं हे करतो. तरी आता तुमचा जो शेड आहे हा किती बाय कितीचा आहे? आमचं साहेब हे 30 बाय 60 आहे. 30 बाय 60. हा. तरी याच्यामध्ये बकरी किती बसू शकतात? आम्ही 400 ते 450 बकरी बसू शकतो याच्यामध्ये. हा, आम्ही कंपार्टमेंट केलं, तुम्ही बघू शकता. एक ब्लॉक केलं आम्ही. 25 बाय 15 आहे. एक असले 8, 10, 12 आहेत साहेब. 12 ब्लॉक्स असं केलेलं आहे. मग याचे हे बकरी जे आहे याचं दूध वगैरे तुम्ही विक्री करताय? नाही साहेब, आम्ही विक्री करत नाही. महाराष्ट्रामध्ये जर गेला तर तुम्ही ह्या दूध 100 रुपये लिटरला असं घेतात. खरं आम्ही विक्री करत नाही, कारण आता आमची पिल्लू आहेत ना, त्यांना पण पाहिजे म्हणून आम्ही विक्री वगैरे करत नाही. आता तरी तुमच्याकडे कोणत्या जाती आहेत, काय गावठी जाती आहेत? हे आमची फक्त हे गावठी जाती आहे. गावठी जाती सध्या आमच्याकडे गावठी जाती आहे. पहिला आमच्याकडे होते बीटल, उस्मानाबादी आणि दुसरे 2 जातीचे होते. पण ते हे एन्व्हायरमेंटला हे झालं नाही, मॅच झालं नाही. ह्या वेदरला मॅच होत नाही साहेब, कारण इथं पाऊस जास्त असल्यामुळे ते हे होत नाही साहेब. एक जी बकरी आहे ती आता कशी रेटनं विकताय? म्हणजे त्याचा रेट कसा आहे? किलो मागे विकताय? किलोवरती म्हणजे साहेब आम्ही पिल्लू तेवढंच विकतो. आम्ही पिल्लू विकतो ते 450 रुपये लाईव्ह वेट. 450 रुपये? 3 महिन्याच्या नंतर पिल्लू आम्ही विकतो. 3 महिन्यापर्यंत आम्ही विकत नाही. तरी आता साहेब तुमचं वर्षाकाठी जे इन्कम आहे ते किती होतं या बकऱ्याच्या? हेच लोकांना जरा गैरसमज आहे. ह्या एवढं 300-400 बकरे आहेत, ह्यांना एक 10-15 लाख रुपये इन्कम आहे म्हणून. ह्याला लय कष्ट खावं लागतं साहेब. असं आहे की लोकांनी काय, आता बकरी 400-500 बकरी आहे म्हटल्यानंतर ह्यांना 20-30 लाख रुपये असं फायदा होतोय, असं हे असते लोकांना. मी सांगू इच्छितो, बघा साहेब, वर्षाला एकदा ते 2 वेळा, म्हणजे वर्षाला 2 वेळा पिल्लू देते. एक बकरे. समजा काही आम्हाला आमच्या हातात काय नसते, ते एक पिल्लू वाचलं तरी आम्हाला 6,000-7,000 आम्ही असं विकतो. 7,000 तुम्हीच बघा साहेब. कारण सगळं लोक म्हणतात मला एवढं 10 लाखचं प्रॉफिट आहे, 20 लाखाचं आहे. मी पण म्हणतो आहे त्याच्यामध्ये, तसं काय नाही. खरं एवढंच नाही, 20 लाखाचं 30 लाखाचं म्हणतात ना, तर 10 लाखाचं तसं काही नाही. ह्याच्यात लय कष्ट खावं लागते आम्हाला. बघा साहेब, आम्ही एवढं 300-450 बकरे असून बी आम्ही 10 लाख तरी सोडत नाही साहेब. वर्षाला 10-12 लाख तरी सोडत नाही. वर्षाला एक 10 ते 12 लाख रुपये? 12 लाख रुपये नेट इन्कम आहे. आता सर मला सांगा की जे बकऱ्यांपासून जे लेंडी शेण येत आहे त्याची विक्री तुम्ही करताय आणि काय रेटनं करताय? साहेब आमचं तर लेंडे सगळे खाल पडते साहेब. आम्ही आता पावसाळ्यात तर काढत नाही, ते उन्हाळा आला की आम्ही एकदाच बाहेर काढतो. तर हे लोक हे आजूबाजूचे सगळे ट्रॅक्टरने घेऊन जातात. आम्ही एक ट्रॉलीला 4,000 रुपये, एक ट्रॉलीला 4,000 रुपये हे करतो. तरी सर शेळ्यांना जे आजार येतात याच्यावरती जे वॅक्सिनेशन आहे ते केव्हा केव्हा देत आहे? PPR जून आणि जुलैमध्ये द्यायला पाहिजे, आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरला ET द्यायला पाहिजे सर. ET PPR ते आता तुम्हाला माहितीच आहे, PPR तर फार गरजेचं आहे. बकऱ्यांना डिसीज वगैरे येत नाही, PPR द्यायलाच पाहिजे. ET ते काय ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, ते उन्हाळ्यात असते ना, ते ऊन असते त्यावेळेला, त्यामुळे चालते सर. त्याच्यानंतर ते काय आम्ही टॉनिक वगैरे घालतो, ते तर घालायलाच पाहिजे.
शेळ्यांना जे आजार येतात ते कोणत्या ह्याच्यामध्ये, म्हणजे हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यामध्ये जास्त असतात. पावसाळ्यामध्ये जास्त पावसाळ्यामध्ये जास्त त्याला डिसीज वगैरे जास्त येतात. सर, एखाद्या व्यक्तीला जर बकरं घ्यायचं असेल तर इथला ॲड्रेस काय आणि पत्ता काय? साहेब आता नवीन हे रिंग रोड व्हायला आहे. हां. मच्छे टू हलगा. हां. रिंग रोडला आल्यानंतर आमचं शेड दिसते साहेब. जरा इथं गावाचं जरा पुढं आलं की हे शेड दिसतंय. इथं 12 महिने तुम्हाला बकरे मिळतात तुम्हाला. म्हणजे तुम्ही इथं मच्छे जे गाव आहे इथं जवळच तुम्ही येऊ शकताय आणि इथून बकरी तुम्ही घेऊन जाऊ शकताय. जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर काय आहे? माझा नंबर 7975878566. ह्या नंबर तुम्ही दिवसाला करू नका, संध्याकाळचं काही तुम्हाला औषध पाणीचं असू दे, तुमचं 1-2 बकरे असलं तरी मी सांगतो तुम्हाला कुठलं औषध घालायला पाहिजे, कुठलं टॉनिक घालायला पाहिजे. डिसीज आलं तर, तोंडाचं आलं तर, पायाचं आलं तर मी सगळं सांगतो. आणि संध्याकाळचं जर काही त्यांना हे असलं तर संध्याकाळचं फोन करा, कारण मी ड्युटी करतोय. ज्यांना बकरं घ्यायचं असेल किंवा माहिती या व्यवसायाबद्दल करून घ्यायची असेल तर नक्कीच सरांना संपर्क करा आणि याच्यावरती जी माहिती आहे ती खरंच जाणून घ्या असं मी सांगू शकतो. खरंच हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांपर्यंत शेअर करा. आणि सर, या व्हिडिओला तुम्ही वेळ दिल्याबद्दल खरंच आमच्याकडून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय.